किमयाकार संन्यासी व वामनबुवा। एका संन्याशाने किमया साध्य केली होती। तो संन्यास धर्माचा त्याग करून यथेच्छ आचरण करीत असे। याजपाशी 25 मनुष्ये, 2 घोडे, 1 बैलगाडी होती। हा मोठ्या मोठ्या शहरात, बागेत अशा हवेशीर जागेत नेहमी राहत असे। हा देखणा असून मिजासी होता। भोजनास त्याला नित्य मिष्टान लागत असे। कोठे कधी तो भिक्षेला किंवा पुडीला जात नसे। किमयेच्या पैशात तो आपला व असलेल्या सर्व मनुष्यांचा खर्च मोठ्या थाटाने चालवीत असे। किमये संबंधाने याचे बोलणे चित्तवेधक, इतके सफाईचे होते की कित्येक श्रीमंत, विद्वान ब्राह्मण, साधू, वाणी, मराठे, मुसलमान लोक त्याचे भाषणाला गर्क होत असत व कित्येक तर किमयेचा चमत्कार पाहण्यापुरते शिष्यही बनत असत। त्याला हिंदुस्थानी, मराठी व मुसलमानी अशा 3 भाषा चांगल्या बोलता येत होत्या। आम्ही पंजाब देशाचे राहणार असे तो सांगत असे। याचे किमया विषयात कोणी विरुद्ध बोलल्यास तो अमर्याद शिव्या देत असे। प्रसंगी एखाद्या सती मारितही असे। याच्या विलक्षण स्वभावामुळे एक वेळ एका हिंदुस्थानी जवानाने त्याला विलक्षण मार देऊन पाय मोडला होता। असो, शके 1772 साली वामनबुवा बडोदकर नाशकास गेले असता गंगास्नान वगैरे करून पंचवटीस दर्शनाकरिता गेले। कपालेश्वराचे देवळात बाबा घोळप म्हणून वेदांतात निपुण असून तपानेही महत्पुरुष असे संन्यासी होते। वामनबुवांनी त्यांचे दर्शन घेऊन 4 घटका त्यांचा समागम केला। समाधान झाले। घोळपस्वामींनी सांगितले की किमया करणारा एक संन्यासी पलीकडे उतरला आहे। भगवा वेश आहे, परंतु विवेक वैराग्याचा गंधही नाही। तुमची मर्जी असल्यास त्याच्याकडे तुम्ही जा, आमची त्याची भेट झाली आहे। हे स्वामींचे भाषण ऐकून वामनबुवा व त्यांच्या बरोबर असलेली काही मंडळी किमया करणाऱ्या संन्याशाकडे गेली। संन्याशाचे भाषण ऐकण्याकरिता ते मोठ्या नम्रतेने त्याच्याजवळ बसले। तेथे नारायणशास्त्री, आचार्य वगैरे 5-6 विद्वान मंडळी बसलेली होती। संन्याशाचे आणि त्यांचे अद्वातद्वा भाषण चालले होते। नंतर संन्यासी वामनबुवांजवळ बोलू लागला। तो म्हणाला, आम्ही नित्य प्रातःकाळी केवळ वनस्पतीचेच 3-4 तोळे सोने तयार करतो। हे पहा, असे म्हणून सोने दाखविले। संन्यासी म्हणाला, चिलमीतही आम्ही तोळा, अर्धा तोळा सोने करतो। मी तर काय, पण गोरक्ष मच्छिंद्रादिकांनी किमया करून योग्यता मिळविली। श्रीगुरु दत्तात्रेयांनी किमयेकरिता अवतार धारण केला। किमयेने रामकृष्ण अवतार पूज्य मानिले गेले। सारांश, किमया करील तोच साधू, तोच अवतारी, योगी, महात्मा म्हणावा। द्रव्य नसले म्हणजे नाना प्रकारचे वेश धारण करून पोटार्थी दारोदार भीक मागतात। ते भीक मागणे, तोंड विचकणे ही साधूची लक्षणे आहेत काय? भिक्षा मागणाऱ्यास धिक्कार असो। ज्यांच्यावर पूर्ण ईश्वराची कृपा, ते कधीच भीक मागावयाचे नाहीत। हे त्या स्वामींचे भाषण झाल्यावर वामनबुवा व गोविंदबुवा बोलले की आपण संन्यास का घेतला? पुढी कोठे करता? किमया म्हणजे काय? संन्याशाने धातुस्पर्श करावा काय? हे 4 प्रश्न ऐकून संन्यासी अतिक्रोधी होऊन त्यांचे अंगावर मारण्यास धावला। तो म्हणाला की तुझे नाव काय? तुझा गुरु कोण? वामनबुवांनी उत्तर दिले, माझे नाव वामनबुवा बांबोरीकर व आमचे गुरु अक्कलकोटचे महाराज आहेत। असे म्हणून स्वामी समर्थांचे नावाचा सर्व मंडळींनी जयघोष केला। अशा वेळेस संन्यासी उन्मत्तपणाने शिव्या देऊन अंगावर चवताळून आला व म्हणाला, तुम्ही गद्धे लोक उगीचच स्तुती करता। तुमचा गुरु सोने करतो काय? हे ऐकून वामनबुवांनी निशंक निर्भय होऊन उत्तर दिले, अरे किमयाकारा, तू व्यर्थ निंदा करू नकोस। श्री सद्गुरूच्या कृपेने खरी किमया समजली म्हणजे तुला सर्व सोनेच दिसेल व यतिवेश घेतल्याचे सार्थक होईल, परंतु आता एक वेळ अक्कलकोटास जाऊन पहा। नंतर संन्यासी बोलला, मला प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची जरुरी नाही। हे खरे मी कधी मानणार नाही। जर ते खरेच उत्तम आहेत, तर आम्हास येथेच चमत्कार झाला पाहिजे। खात्री झाल्यावर मी मानीन। उगाच पोकळ ढोंगाच्या गोष्टी मी ऐकत नसतो। असे संन्याशाचे भाषण ऐकून त्यांस फारच वाईट वाटले आणि तेथून उठून ते घोळप स्वामींकडे येऊन झालेली हकीकत त्यांनी घोळपस्वामींस सांगितली। तेव्हा घोळपस्वामी म्हणाले, या उन्मत्त संन्याशाची श्री स्वामी समर्थ खोड मोडल्याशिवाय राहणार नाहीत। नंतर ती सर्व मंडळी बिऱ्हाडी जाऊन ती रात्र त्यांनी श्रीस्वामीराजांचे गुणानुवादात काढली। सकाळी गंगास्नान वगैरे करून ते घोळपस्वामींकडे गेले। त्याचे दर्शन घेतले व त्यांस पाहताच घोळपस्वामी म्हणाले, त्या संन्याशाची शिष्यमंडळी आता येथे आली होती। त्यांनी सांगितले, आज प्रातःकाळपासून किमयेबद्दल नेहमीप्रमाणे पडदे लावून एकटा संन्यासी पुष्कळ वेळ बसला होता। करावयाचे तितके उपाय केले, परंतु शेवटी सोन्याची गोळी न बनता केवळ काळ्या कोळशाची गोळी झाली। संन्यासी फार संतापला आहे। आज स्वयंपाक झाला नाही।
मारल्यामुळे व संन्याशाचे भांडवल आपटल्यामुळे बाया व पुरुष मिळून बरेच निघून गेले. अक्कलकोटच्या सेवेकऱ्यांस ठार मारीन असा फार बडबडतो आहे, असे घोलपस्वामींनी सांगितल्यावर वामनबुवा विचारात पडले व धैर्य धरून संन्याशाकडे जाऊन तर पाहावे असे म्हणून स्वामी महाराजांच्या नावाचा जयजयकार करीत, या नाशिक क्षेत्रात गंगेवर संन्याशाच्या हातून मरणे यापेक्षा श्रेयते कोणते असा विचार करून किमयाकार संन्याशाकडे हळूहळू गेले. त्यांस पाहताच एक मोठा धोंडा हातात घेऊन या दोघांचे डोके फोडण्यास संन्यासी आला व तोंडाने, तुम्हारे माकी चूत मर जाव बहनचोद, हमारा सब घात किया, ओ मादरचोद खाडे रहो, देखो हरामखोर गद्धे क्यों नाही मरते हई, असे वरचेवर बोलत अगदी जवळ आला. त्यावेळेस या काळमूर्तीस पाहून त्या दोघांस फार भीती वाटली. अंगास घाम सुटून थरथरा अंग कापत, श्री गुरुस्वामी समर्थ जय जय दत्तराज योगी असा मुखाने अनन्यभावे भजनाचा मोठ्या झपाट्याने नामघोष चालविला. कोणाचे कोणास भान नाही अशा प्रसंगी संन्यासी घाबरा होऊन तो दगड त्याच्या डोक्यात बसून तो एकाएकी निश्चेष बेशुद्ध पडला. काही वेळाने संन्यासी सावध होऊन, अक्कलकोटस्वामी भला, स्वामी सच्चा हई असे म्हणून संन्याशाने बडबडत गडबडीने धावत जाऊन गंगेत दगड टाकला व स्नान केले. थोडा शांत झाला. मग या दोघांस हाका मारून, तुम भी स्नान करो असे म्हणाला. किंचित नम्राशन ऐकून त्यांनी स्नान केले. नंतर त्यास पुन्हा, अच्छा आव मेवाधारी असे म्हणाला. असे ऐकून ते संन्याशाचे बिन्हाडी गेले. बसला तेव्हा वामनबुवा म्हणाले, स्वामीजी कुछ प्रसाद भोजन करो. संन्यासी अधिकाधिक पश्चात्तापसहित शांत होऊन या दोघांस जवळ घेऊन असे त्यांनी म्हटल्यावर संन्यासी म्हणाला, ज्या दिवशी अक्कलकोट स्वामीस पाहू त्या दिवशी भोजन करू. संन्याशाने त्यांस विचारले. उत्तर केले की, आम्ही बडोद्यास जाऊन मग अक्कलकोटास जाऊ. तुम्ही अक्कलकोटास केव्हा जाणार आहात? हे ऐकून वामनबुवांनी मग संन्याशाने त्यांचा पत्ता लिहून घेतला व जे काय अक्कलकोटास होईल ते तुम्हांस बडोद्यास लिहून कळवीन असे वचन दिले. ते दोघेही जावयास निघाले. त्यावेळी त्यांच्या गळ्यास मिठी मारून स्वामींच्या नेत्रांतून टपटप प्रेमाश्रू पडू लागले व स्वामी म्हणाले, ज्यांच्या सत्कीर्ती श्रवणाने माझ्यासारख्या नीच मदोन्मत्ताला पश्चात्ताप होऊन शांती प्राप्त झाली, त्या महत्पुरुषाच्या प्रत्यक्ष दर्शनाने काय न होईल. असो. दुसरे दिवशी रामचरण म्हणून शिष्य बरोबर घेऊन ते अक्कलकोटास निघून गेले. अक्कलकोटास जाऊन जे काय घडले ते त्यांनी बडोदयास पत्र लिहून कळविले. ते पत्र खाली देत आहे. वामनबुवा यांस, आम्ही अक्कलकोटास रामचरणासह पोहोचल्यावर तत्काळ महत्पुरुषाच्या दर्शनास गेलो. खासबागेत बैलाच्या छपरात पलंगावर श्री स्वामी महाराजांची स्वारी विराजमान झालेली होती. मंडळीही जवळ बरीच बसली होती. महात्मा स्वलीलेत खेळत होते. पुढे फळे वगैरे ठेवून साष्टांग दंडवत प्रणाम करीत आहोत. इतक्यात झाडाकडे पाहून स्वामीराज मोठ्याने, घाल दगड डोक्यात. काय रे माजलास काय? बोडकीच्या येथे काय हुडकतोस? कोळसे झाले तर जीव दे. संन्याशाची काय लंडाची परीक्षा करतोस? किमया देख. इकडे काय पाहतोस रे? हे झाड पहा. बोडक्यात फत्तर घे मारून. आंख खोल. डाव्या हाताकडे पहा, ती किमया. असे बोलून पोट धरधरून हसू लागले. अंतःसाक्षित्वाच्या खुणा पटल्यावर मला असे वाटले की मेलो असत बरे झाले असते. अथवा या पृथ्वीने पोटांत मला घेतले असते तर हा आला नसता, परंतु आज महत्तर भाग्योदय प्राप्त झाला आहे. हे गुरुदर्शनाने मी पुनीत झालो. धन्य धन्य. कृतकृत्य झालो. हे भा अपराधाची क्षमा असावी. डाव्या हाताच्या झाडाकडे पाहू लागलो. लिंबाडाच्या झाडातून पाणी पाझरू लागले. ते पाणी ज्या जमिनीवर होते ती जमीन सोन्याप्रमाणे पिवळी दिसू लागली. ही अद्भुत लीला न पाहिलेली, कधी न ऐकलेली पाहून पाण्यात ढेकळासारखा विरघट शरीरास कंप सुटला. हात, पाय, इंद्रिये जड दिसू लागली. मी शरीर, माझे शरीर असे संकल्प निरस्त होऊ लागले. शरीर मिथ्या आणि वेगळा, शरीरी असल्याचे भान सावधरीतीने मनात खात्रीपूर्वक तत्त्ववी दृष्ट्या स्पष्ट वाटू लागले. मी काय होतो, आता कोण आहे, जगत व आत्मा कोण, हे समजू लागले. वाह वाह, काय महात्म्य दर्शनाचे. धन्य हई जिस पुरुष के तब दर्शन, पर्सन और दया से अंदर का आत्मा गुरु पहचाने के जाता हई. सद्गुरु सच्चा हई, ओ ही परमात्मा सच्चा हई, ओ ही सबके अंतर्यामी अविनाशी हई. धन धन मेरा भाग, क्या अजब लीला हई. किमया, इंद्रन गारुड, माया, अविद्या, असत, जड दुःख पर हई. हरदेमय परमात्मा पूर्ण द्वैत रहित हई. नित्यानंद रूप हई. नित्य मुक्त शुद्ध अतींद्रिय हई. व महाराज स्वामी दत्तगुरु, आपही प्रभु समर्थ सर्वसम दयासागर हो.
कोई भी प्रकार से कहीं कालमेय सेवा नहीं बनी हई और दर्शन भी न ऐसे हो के दीननाथ को केवल निरपेक्ष सद्य साधु समागम इस वाक करके दर्शनात तारते हो, कृतकृत्य करते हो। हे दत्तगुरु स्वामी, सेन क्या हुकुम हई? असे माझे नम्र भाषण ऐकून भक्तवत्सल दीननाथ दिगंबर म्हणाले, जाव हमारे माहुरगडमेय मजेमेय चुप बैठे रहो। प्रसादकारक कल्याणरूप सत्वयुक्त सुखवचन ऐकून, अच्छा गुरु, आप परमात्मा की आज्ञा सर्वथा शिरपर मान्य हई। इतके बोलतो तो माझे अंगावर भगवी छाटी व मुगजीन फेकून दिले। ते अत्यंत प्रेमभावाने घेऊन गुरु दत्तास पूजा नैवेद्य समर्पण करून काही दिवस यथाशक्ती सेवा करून गुरु दत्तात्रेय स्वामींचे दर्शन करून माहुरगडी आलो। दत्तगुरूंच्या स्थानात पाहतो तो मुगजीनावर अक्कलकोटस्वामी पाहून साष्टांग दंडवत घातले व अत्यंत प्रेमाश्रू गलत होतसाता अपूर्व सर्व व्यापकता अनुभवास आली। किमया समजून उमजली, त्या पूर्व किमयेला धिक्कार असो, कारण खरी किमया जोपर्यंत सापडली नाही तोपर्यंत खोट्या किमयेची किंमत आहे असे निसंशय वाटले व पुन्हा दंडवत घातले तो स्वामी दिसेनासे झाले। जयदत्त स्वामी महाराज की जय। आम्ही येथे सुखानंदात आहोत, तुम्ही योग्य पूर्ण गुरुभक्त आहात म्हणून झालेले व्रत लिहून कळविले आहे। लिहिलेल्या पत्त्यावर पत्र पाठवीत जावे, क्षमा असावी, लोभ असावा हे विज्ञापना। जय सच्चिदानंद नारायण असे वामनबुवांस पत्र आलेले जसेच्या तसे दिलेले आहे। यावरून श्री स्वामी समर्थास पूर्व संबंधाने कोणावर कोणत्या वेळी कशी कृपा करावी लागत असे याचा तर्क करता येणार नाही।